मागील 5 वर्षात आमच्या काकांच्या 4 बायपास झाल्या, परंतु मागील 8 वर्षापासून रखडलेला माणगावचा एक बायपास होत नाहीये। मी आता उभा आहे देशातील मोठमोठ्या हायवेमध्ये मोजल्या जाणाऱ्या मुंबई गोवा हायवेवरच्या आणि कोकणाच्या बऱ्याचशा गावांना जोडणाऱ्या माणगाव शहरामध्ये। वाढत्या ट्रॅफिकमुळे आणि मेन मुंबई गोवा हायवेवरच्या या छोट्याशा रस्त्यामुळे माणगाव शहरात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहेत। अनेकांनी आपले वडील, आपली आई, आपल्या घरातील करता कमवता मुलगा, तर काही लोकांनी आपलं अख्खच्या अख्खा हस्तखेळतं कुटुंब या अपघातांमध्ये गमावलं आहे। माणगावच्या ट्रॅफिक समस्येचा तोडगा म्हणून रस्त्याचं चौपदरीकरण करत असताना इथल्या काही व्यावसायिकांनी तसेच काही व्यापाऱ्यांनी या चौपदरीकरणाला विरोध केला। आणि धंद्याच्या दृष्टीने जर तुम्ही पाहिलंच तर हा विरोध एकदम बरोबर आहे। माणगाव शहराच्या मेन मार्केटमध्ये चौपदरीकरण होत नसल्यामुळे शासनाने माणगावच्या भयंकर ट्रॅफिकला डायव्हर्ट करण्यासाठी माणगाव शहराच्या बाहेरून इंदापूर ते माणगाव असे या बायपासचं काम 2017 मध्ये चालू केलं। बायपासच्या कामाच्या सुरुवातीलाच रेल्वे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटने मंजुरी न दिल्यामुळे हे काम बरेच महिने बंद होतं। पुढे जाऊन या कामाला फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून परवानगी मिळाली, परंतु सरकारकडून मिळणारा अपुरा निधी आणि तोही वेळेत मिळत नसल्यामुळे या आधीच्या कॉन्ट्रॅक्टरने हे काम अर्धवटच सोडले। त्यानंतर हे कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्या एका नवीन कंपनीला देण्यात आले, परंतु त्यानंतरही या कामाला पाहिजे तसा वेग मिळाला नाही। आणि मग त्यानंतर हे कॉन्ट्रॅक्ट पुन्हा एकदा तिसऱ्या मालकाकडे गेले।
या बायपास रोडची सगळ्यात जास्त कोण वाट बघत असेल तर ते आहेत आपले पोलीस बांधव। जेव्हा सगळेजण आपापली फॅमिली घेऊन मस्तपैकी कोकणात सुट्ट्या घालवायला निघालेले असतात तेव्हा आपले पोलीस बांधव भर उन्हाच्या तडाख्यात आपल्याला ट्रॅफिकच्या विळख्यापासून बाहेर काढत असतात। आणि माणगावमध्ये सीझन असो नसो एकदा की शनिवार रविवार आलं की माणगावच्या ट्रॅफिकमध्ये अरबी समुद्रासारखी भरती येते। आणि म्हणूनच आपल्या पोलीस बांधवांना माणगावच्या कॅलेंडरमधून शनिवार आणि रविवार काढून टाकावं अशी इच्छा मनातल्या मनात व्यक्त होत असेल। माणगाव बायपासची जी सुरुवात आहे ती या रस्त्यापासून आहे। आणि ह्या रस्त्यापासून ही सुरुवात झालेली आहे। ती जर वेळेत झाली असती तर ही जी होणारी ट्रॅफिक आहे ही ह्या रस्त्याने डायव्हर्ट झाली असती, इकडच्या रस्त्याला ही डायव्हर्ट झाली असती। परंतु हे काम वेळेत होत नसल्यामुळे ही ट्रॅफिक पूर्णतः माणगावच्या शहरात आणि मार्केटमध्ये होते। माणगाव बायपासच्या ह्या कामाची ही दुर्दैवी अवस्था पाहता मला आत्ताच झालेली बाय 10वी पास होईपर्यंत ही बाय पास होईल असं मला तरी वाटत नाही। चला तर मग पुन्हा एकदा आपल्या कोकणातील माणगाव शहराच्या या व्हेंटिलेटरवर असणाऱ्या बायपासच्या कामासाठी प्रयत्न करूया आणि प्रार्थनाही करूया की आता या वाढत्या ट्रॅफिकमुळे कोणताही निष्पाप बळी जाण्याआधी आणि एखाद्या गोरगरिबाच्या घराचा करता कमवता निष्पाप व्यक्ती विनाकारण मृत्युमुखी पडण्याआधी या ग्रहण लागलेल्या बायपास रोडचं काम लवकरात लवकर पूर्ण हो।